वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. भिल्ल आदिवासी कुटुंबियांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू. आष्टी तालुक्यातील वेलतुरी तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील भिल्ल आदिवासी कुटुंबियांनी रिन्यू वाइंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या सोलर कंपनी विरोधात सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. जमिनीचे नुकसान, विनापरवाना मुरुम उत्खनन तसेच मानसिक छळ होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वेलतुरी येथील गट क्रमांक 86 वर्ग 2 मधील त्यांच्या जमिनीवर पवनचक्की उभारणीचे काम सुरू असताना संबंधित कंपनीकडून विनापरवाना मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन करण्यात आले. तसेच रस्ता खोदाई केल्यामुळे जमीन नापीक झाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अनेक वेळा शासन व प्रशासनाकडे लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच कंपनीकडे जाब विचारल्यानंतर काही व्यक्तींमार्फत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितले. जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून मानसिक छळ केला जात असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे सांगितले. दरम्यान राष्ट्राध्यक्ष महाडा, नाशिक सभापती तथा राज्यमंत्री श्री शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब साधू पिंपळे व तालुकाध्यक्ष शंकर बर्डे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. उपोषणकर्त्यांच्या मागण्या रास्त असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तेज वार्ता रिपोर्टर राजू गायकवाड, आष्टी. छऊबाई गायकवाड, वेलतुरी राहणार वेलतुरी. आज पैशाले मुलं उपोषण करते. माझा मुरुम वाहून नेलाय तुम्हाला सांगते. परत माझ्या जमिनीचं नुकसान केली. गवठ्यापर्यंत मुरुम नेलाय. परत हे गुंड आणते मला बाण ओळखी बाबू टायरवाला, परभणी साहेब, विशाल पालवी घेऊन आले की लगेच मला बोलते तुला वाकडं मध्ये पैसे तर नाही तुला बिन बाई, मग तुला उचलून नेऊ आम्ही, कशाचे तुला पैसे द्यायचे बोलत मला असे. त्याच्यामुळं जवळ माझा असा निर्णय लागत नाही पैशाच्या दाराला पैशाने मुलं उपोषण करते. जवळ माझा निर्णय लागत तोडपर्यंत उठत नाही. भिवून आणि या उपोषणला बसलेली मी या गुंडांच्या भेणं आणि बाबूडायरच्या भेणं सकटनी जमीन माझी मोजलेली मेन 4.5 एकर जमिनीचा नाश करून ठेवला त्यांनी. कसलाच मोबदला मला दिलेला नाही त्यांनी. म्हणले देऊ पण दिलेच नाही पैसे. मी मागायला गेले 2-3 बारा बाबूशेठ पैसे बैठकीला मला बोलिलं. तिथं मला दमदाटी केली त्यांनी. कसले पैसे द्यायचे तुला, बऱ्या गुणांनी माघारी जा, नाही तिथं गुंड येतं माझ्याजवळ. मला हात्यार दाखायला लागला. त्यांच्या बस्ती पिस्तूल येतं, तलवार येतात. अशा भेणं मी तैशाच्या दारात उपोषणला बसलेली. आज 3 दिवस झाले तरी मला कोणीच माझी दखल नाही घेतली. मॅडम नाही आल्या माझ्यासमोर. मॅडम माझ्या संग इथं बोलल्या नाही. मला कसलाच न्याय भेटाना. नेमकं काय करू? मला जर असं न्याय जर नसन भेटत तर मग आता मला मारायची अवस्था आहे. दुसरी कसलीची अवस्था नाही माझी. आज आत्महत्या करू घेणार, दुसरं काहीच करणार. आज तपासायला डॉक्टर कोण आले? डॉक्टर आले होते. बीपी कमी झाली माझी. गोळ्या चालू आहेत मला नगरच्या आनंद ऋषी मधल्या. माझ्या मालक गोळे भाबडे अंगठे बात्र आम्हाला काही लिहाता वाचता येत नाही, काही नाही. हमेशा सच के साथ